देशाची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। गणेशनगर ते सांगर्ली पुलाचे आमदारांच्या हस्ते अनावरण, शेकडो विद्यार्थ्यांसाठी बनला आधार। डोंबिवली शहराजवळील सांगर्ली गाव व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना मानपाडा रोडवरील आईस फॅक्टरीकडून गोग्रासवाडी मार्गे शाळेत यावे लागत होते। मात्र सागाव सांगर्ली ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून तयार करण्यात आलेल्या गणेशनगर ते सांगर्ली गावाला जोडणारा पूल विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे। या पुलामुळे आजूबाजूच्या परिसरातील अनेक शाळा व निवासी भागात राहणाऱ्या कामगारांसाठी हा पूल महत्त्वाचा झाल्याने तो आधार बनल्याचे दिसत आहे। सागाव सांगर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या पुलाचे अनावरण आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर श्री गणेश विद्या प्रसारक मंडळ संचालित श्री गणेश विद्यालयाचे सभागृहात पाटील यांचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आमदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात सरपंच महेश पाटील यांच्या प्रयत्नाने हा पूल सुरू झाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले। तर सांगर्ली, आजदे, गोग्रासवाडी, खोणी, कोळे, हेदुटणे व निवासी भागातील शांतीनगर, शिवाई बालक मंदिर आणि श्री गणेश विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांना मानपाडा रोड वरून यावे लागत होते। निवासी भागातील अनेक कामगारांना ही या पुलाची आवश्यकता होती। अशा परिस्थितीत सरपंच महेश पाटील यांच्याकडे श्री गणेश विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मोहन पाटील व नागरिकांनी पुलाची गरज असल्याचे सांगितले। यावर लक्ष देत सरपंच पाटील यांनी पाठपुरावा करून हा पूल ग्रामनिधीतून बांधून घेतला। शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल ढवळे यांनी यामुळे शाळेच्या पटसंख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे आवर्जून सांगितले। राष्ट्रवादी रिक्षा युनियनची तहसील कार्यालयावर धडक। चुकीच्या पद्धतीने रिक्षा परवाना ऑनलाईन पद्धतीने सोडत काढल्याने गरजू रिक्षा चालक परवान्यांपासून वंचित राहिले आहेत। ऑनलाईन सोडत पद्धती रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी रिक्षा युनियनने कल्याण तहसील कार्यालयात धडक दिली। रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मल्हारी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता। रिक्षा चालकांना 8वी पासची अट घालण्यात आली आहे। जे 8वी पास नाहीत त्यांना परवाने मिळणे दुरापास्त झाले आहे। त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उद्भवला आहे। ऑनलाईन पद्धतीने नूतनीकरण न झालेले परवाने बाद झाल्यावर रिक्षा चालकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे। ज्या रिक्षा चालकांनी पतपेढी बँकांचे कर्ज घेऊन रिक्षा घेतली होती त्यांनी हप्ते कसे भरायचे असा प्रश्न उद्भवला आहे। नवीन शासनाचं जे मागील शासनाने केलेलं काही त्रुट्यामुळे काय वंचित रिक्षा चालक आहेत, रिक्षा परवान्यापासून वंचित राहिलेले आहेत, त्यांना कुठे न्याय मिळावा आणि नवीन शासनाचं लक्ष वेधावा म्हणून एक दिवस उपोषण ठेवलं होतं। पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते उपोषण रद्द करून आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर केलं। जर ते मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही उद्या तीव्र आंदोलन करू आणि ती सर्वस्वी जबाबदारी मग शासनाची असेल असं आम्ही आज आपल्या माध्यमाने सूचित करतो। जागतिक अपंग दिनानिमित्त कल्याणात रॅलीचे आयोजन। राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त कल्याणात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। फडके मैदान ते कल्याण डोंबिवली महापालिकेपर्यंत ही रॅली निघाली। अपंगत्वावर मात करून वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला पाहिजे असा संदेश रॅलीतून देण्यात आला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत अपंगांनी स्वच्छता मोहीम राबवली। अपंगांचे नेते श्री प्रकाश बडगुजर यांनी रॅलीचे आयोजन केले होते। यावेळी माधुरी क्षीरसागर, रोहिणी घोलप यांच्यासह 100 अपंगांनी यात सहभाग घेतला होता। बिर्ला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छ हरित पर्यावरणाचा संदेश। बिर्ला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कल्याणात रॅलीचे आयोजन केले होते। सुंदर, स्वच्छ व हरित पर्यावरण असा संदेश या रॅलीतून देण्यात आला। ही रॅली शहराच्या विविध भागातून काढण्यात आली। तसेच बिर्ला कॉलेजच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। हे प्रदर्शन 12 व 13 डिसेंबर रोजी भरवण्यात येणार आहे। तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।